अस्सलाम वालेकुम अँड वेलकम बॅक टू मॉम्स डायरी द अनफॉरगेटेबल टेस्ट ऑफ मदर्स हँड। तर गाईज आजची व्हिडिओ जी आहे ती मी मराठीत बनवणार आहे बिकॉज आज मी बनवते उकडीचे मोदक। तर मोदक का तर सगळ्यांच्या घरी बाप्पांचे आगमन हे झालेलेच आहेत आणि बाप्पांचं फेवरेट काय तर मोदक। सो हियर वी गो। तर चला इंग्रेडियंट्स बघूया। तर इंग्रेडियंट्समध्ये इथे मी एक अख्खा खोबरा जो आहे तो किसून घेतलेला आहे। त्यानंतर इथे 1.5 कप ऑफ तांदळाचे पीठ घेतलेत अँड सेम अमाऊंटमध्ये 1.5 कप ऑफ गूळ जे आहे ते ग्रेट करून घेतलं आहे, वेलची पावडर आणि 1 ग्लास पाणी। तर चला सुरू करूया। गॅस, लायटर अँड ॲक्शन। तर इथे एका टोपात मी जे पाणी आहे ते गरम करून घेते। त्याच्यात मी साधारण 1 चमचा तूप टाकलं आहे आणि जसं पाणी उकळायला लागेल आपण ह्याच्यात आपलं जे घेतलेलं तांदळाचं पीठ आहे ते ॲड करणार आहोत। तांदळाचं पीठ ॲड करून त्याला एक नाईसली आपण मिक्स करू। यू कॅन सी मी कम्प्लिटली सगळं तांदळाचं पीठ ॲड केलं आहे आणि ह्याला आता नीट मिक्स करून घेतलेलं आहे। आता ह्याला मॅक्झिमम जे आपण झाकून जे आहे एक मॅक्झिमम 2 मिनिटासाठी आपण याला शिजू देऊया। चला यू कॅन सी इट्स रेडी। तर आपण ह्याला जे एका साईडला काढून घेऊया आणि थंड व्हायला ठेवूया आणि जोपर्यंत हे थंड होत आहे तोपर्यंत आपण जे आहे ते आपलं खोबऱ्याचं मिक्सचर जे आहे ते रेडी करून घेऊया। तर एका पॅनमध्ये मी तूप घेतलेलं आहे। तूप मेल्ट करून आपण जे याच्यात आपण जे ग्रेटेड खोबरं आहे ते ॲड करणार आहोत। कॅन सी आणि खोबरं ॲड केल्यानंतर आपण ह्याला कंटिन्युअसली थोडं स्टर करणार आहोत ताकी आपलं जे खोबरं आहे ते खाली पॅनला लागणार नाही। नाईसली स्टर इट, तुम्ही बघू शकताय। आणि जसा हलका कलर यायला लागेल खोबऱ्याला तसं आपण ह्याच्यात गूळ ॲड करू। आपण ह्याच्यात सगळं गूळ ॲड करणार आहोत 1.5 कप बिकॉज गूळ जे आहे ते आपल्याला स्वीटनेस देणार आहे त्याच्यात आणि ते एकच इन्ग्रेडियंट आहे स्वीटनेस आणण्यासाठी। तर यू कॅन सी आपण सगळं गूळ ॲड केलेलं आहे। आता आपण ह्याला प्रॉपरली मिक्स करूया की गूळ जे आहे ते आपल्या पूर्ण खोबऱ्यात जे आहे ते मिक्स होऊन जाईल। सो यू कॅन सी मी याला खूप चांगल्या पद्धतीत मिक्स करत आहे आणि खूप चांगल्या पद्धतीत आपलं गूळ जे आहे ते मिक्स झालं आहे आणि एकदम वितळलं आहे। आपण आता ह्याच्यात थोडीशी वेलची पावडर टाकणार आहोत, थोडंसं स्वीटनेस कंट्रोल होण्यासाठी आणि थोडंसं अरोमासाठी। आणि ह्याला एक 3 ते 4 मिनटं जे आपण शिजायला देणार आहोत। मीन टाईम आपण आपलं जे तांदळाचं पीठ आहे ते नीट करून घेऊया, चांगलं त्याचं मस्तपैकी गोड तांदूळचं पीठ बनवून घेऊया। मीन टाईममध्ये लेट्स चेक की आपलं जे मिक्सचर आहे ते रेडी आहे की नाही। यू कॅन सी की इथे जे ते सगळं एकदम सुकं झालेलं आहे आणि एकदम परफेक्टली रेडी आहे। परफेक्ट स्वीटनेस आहे ह्याच्यात। यू कॅन सी दिस व्हेरी नाईसली। चला आता आपण जे मोदक बनवायची सुरुवात करूया। ते पीठ जे आहे ते आपण नाईसली नीट करून घेऊया म्हणजे आपण जेव्हा मोदक बनवू तेव्हा आपले मोदक जे आहेत ते तुटणार नाहीत। तर गाईज मी पहिल्यांदा मोदक बनवते तो आय होप की तुम्हाला मी बनवलेले मोदक नक्कीच आवडतील। तर आपण जे पिठाचे एक छोटेसे लेमन सारखे बॉल्स करून घेऊया। यू कॅन सी आपण हे बॉल्स करताना हलकंसं जे घी आपल्या हातावरती किंवा ऑइल लावू शकतोय आणि नंतर सेंटर म्हणून त्याला प्रेस करत त्याची एक स्मॉलशी अशी गोलशी रोटी बनवून घेणार आपण। नाईसली बघा आपले मोदक जे आहेत ते तुटत नाही आहेत बिकॉज जे पीठ आहे जे चांगल्यापणे नीट झालेलं आहे। आता आपण याला स्मॉल पिंचेस देणार आहोत साईडने ज्याने जे फुलाच्या पाकळ्या कशा असतात तसं हे बनवून जाईल। नाईसली यू कॅन सी। गाईज मी एका फ्रेंडच्या घरी गणपतीला गेले होते, तिथे हे बनवायला शिकले होते। सो यू कॅन सी आपण आता ह्याच्यात टाकणार आहोत जे आपलं मिक्सचर बनवलं आपण कोकोनटचं ते आणि आपण याला स्लोली क्लोज करणार आहोत हळक्या हाताने गोल 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 करत। सो या आपला मोदक जो आहे पहिला मोदक तो बनवून रेडी आहे।
असेच जे आहे आपण बाकीचेही मोदक बनवणार आपले सगळे. सो आय होप तुम्हाला हे मोदक नक्कीच आवडतील. सो या आपले मोदक जे आहेत ते बनून रेडी आहेत. ते एकदम टेस्टी आणि एकदम चांगले मोदक रेडी आहेत. आपण आता यांना जे स्टीम करून घेऊया. सो हियर वी गो. आपले मोदक एकदम चविष्ट मोदक रेडी आहेत. आय होप तुम्हाला माझी मोदकांची रेसिपी जी आहे ती आवडेल. आवडली तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब नक्कीच करा. ते एवढे चांगले झाले की मला खायची इच्छा होते, तर मी एक तुमच्या समोरच तोडून दाखवणार आहे तुम्हाला. सो हियर वी ब्रेक इट. यू कॅन सी इट व्हेरी नाईस. खूप छान गाईज, सिरियसली. तर गाईज मोदक खरंच खूप टेस्टी झालेले आहेत. प्लीज घरी ट्राय करा आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडलीच तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा. खुदा हाफिज.